अजब रमा राघवची जोडी। तुम्हाला वाटतं की अपेय पान करून तुम्ही आयुष्याचा उपभोग घेताय, पण मॉडर्न विचारांच्या तुम्ही काल रात्री दारूच्या नशेत जेव्हा झुलत होतात ना, तेव्हा तुम्हाला घरी सुखरूप पोहोचवणारा हा जुन्या विचारांचा मी होतो, ते लक्षात ठेवा। रॅम्स, तू ओके आहेस ना? तुझं राघव सरांसोबत भांडण झालंय का? तुला काय करायचंय? तुझं काम कर ना। हाय मॉम, बरं झालं तू कॉल केलीस। मम्मा तू ओके आहेस ना? सगळं काही ठीक आहे ना आता? या मी ठीक आहे आता। प्रभा, ॲक्च्युली आज सकाळी जे काही झालं त्यामुळे तू डिस्टर्ब झाली असेल याची खात्री आहे मला, म्हणून तू कशी आहे हे बघावं म्हणून फोन केला मी। ओके आहेस ना डार्लिंग? मम्मा यू आर सो स्वीट। पण तू ओके आहेस ना? नो मॉम, आताच माझं राघव सरांशी भांडण झालं आणि म्हणून मी आता आणखीन डिस्टर्ब झाले। एक मिनिट, तो राघव आता तुझ्या समोर आहे का? नाही। वाय? अहो जाऊ का करतेस तू त्याला? आणि राघव सर असं म्हणालीस तू आता? सर म्हणून घेण्या एवढी लायकी तरी आहे का त्याची? काही नाही मॉम, अगं ते आता मला सवय झाली आहे ना म्हणून। मला एक सांग, तो भांडलाय तुझ्याशी? जाऊ दे ना मॉम, सोड तो टॉपिक आता। इथून पुढे तुझ्याबद्दल कोणी काही बोलेल ना ते मला ऐकून घ्यायचं नाहीये। सो लेट इट बी, जाऊ दे आता। ओके 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 ओके, रिलॅक्स। हां डार्लिंग, रिलॅक्स हो। तो राघव आणि त्याचा तो इरिटेटिंग बाप या दोघांचा विषय आता डोक्यातून काढून टाकूया आपण। एक मला ना एक आयडिया सुचली होती म्हणून फोन केला होता तुला। आपण दोघीच कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया का? बरेच दिवसात गेलो होतो आणि एकमेकांची छान गप्पा मारू। विल हॅव नाईस फूड, ओके? तुला माहिती आहे ना, मला घरी तुझ्याशी खूप बोलायचं असतं, पण आपण दोघी बोलायला लागलो की तो गिरीश आणि ती बाई दोघे मध्ये मध्ये ना खूपसत असतात सतत। यू आर राईट मॉम, मलाही अशा आउटिंगची गरज आहेच। फाईन देन, तू माझ्या ऑफिसच्या बाहेरच ये ना, मी तुला तिथेच भेटते। ओके? Oh, that's wonderful. Great. Then see you soon, darling. बाय Bye. Take care. रक्षाबंधन ॲपच्या ग्लिचवर काम करायचं होतं, झालंय का ते? हाफ एन आवर मध्ये होईल। ठीक आहे। वैभव, तुला कळतंय का? रमा आणि राघव सर एकमेकांकडे डिरेक्टली बघत सुद्धा नाहीयेत। त्या दोघांमध्ये इतकं टेन्शन आहे ना की त्याच्यामुळे अख्खं ऑफिस सिरियस होऊन गेलंय। येस डार्लिंग, यू आर राईट। नाही मॅडम, हे डिझाईन्स बघा, सगळे चेक करा, मला संध्याकाळपर्यंत त्याच्यावरती रिपोर्ट हवा। ओके सर। कम ऑन रमा, किती उशीर? सो सॉरी
मला माहिती आहे तुला खूप वेळ वाट बघावी लागली. अगं ऍक्च्युली काय ना मॉम, मी तुला ऑफिसमध्येच बोलवणार होते, पण पुन्हा तिथे राघव सरांसमोर नवीन ड्रामा क्रिएट झाला असता. व्हॉट ड्रामा? अगं तेच ग मम्मा, राघव सरांचे डॅड आपल्या घरी आले होते, त्याच्यावरनं आपल्या घरात एवढा ड्रामा क्रिएट झाला आणि आज त्याच विषयावरनं माझ्यात आणि राघव सरांमध्ये भांडण पण झालं. उगाच तू ऑफिसमध्ये आली असती तर अजून वादाची ठिणगी पडली असती. मग मी तुला म्हणाले की बाहेर भेट. मला एक सांग, तो राघव तुला काही बोलतोय का ग? हा? नाही म्हणजे त्याचा बाप जसं बोलला ना तसं बोलतोय का तो तुला काही? नाही 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 मम्मा, राघव सर अजिबात तसे नाहीये. ते ना खूप पोलाइट आहे. पण मला पण ते खूप इरिटेट करतात मामा. पण कसं आहे ना, ते ना मामा मनाने खूप चांगले. यु नो व्हॉट मामा, आज पण राघव सर माझ्याशी खूप भांडले. त्यांना याचा राग आलाय की तू त्याच्या डॅडना खूप बोलली आहेस. म्हणजे मग काय करायला हवं होतं मी? हा, तो माणूस माझ्याच घरात येऊन मला काही वाटेल ते बोलतोय, ते ऐकून घ्यायला हवं होतं शांतपणे. आय नो मामा, तू जे केलंस ते करेक्ट केलंस. तू कधीच चुकीचं वागत नाही. मी राघव सरांना हेच समजवत होते, पण त्यांना काही कळतच नव्हतं. बेबी, आपण आपला मूड चांगला व्हावा म्हणून बाहेर भेटतोय ना? हा, तर आता इथे पण आपण राघव बद्दलच बोलायचं. नो मामा, मलाही या टॉपिकवर नाहीच बोलायचं. गुड. सो आता हा विचार मनातून काढून टाकायचा. बस निघूया. हा, मनाने चांगला म्हणे. काय झालं मामा? आपल्याला निघायचं नाही आहे का? कसला विचार करते अचानक? तू म्हणालीस की राघवचा टॉपिक तू डोक्यातून काढून टाकलायस, पण खरंच हा विषय तुझ्या डोक्यातून निघून गेलाय का ग? मामा अगं, राघव सरांनी ऑफिसमध्ये आत्ताच माझं डोकं फिरवलं थोडं, त्यामुळे माझ्या डोक्यात थोडे विचार सुरू होते. नाहीतर मी का विचार करेन ना. कारण आजकाल तुझं फक्त राघव पुराण चालू आहे. तुला हे कळतच नाहीये की तो तुझ्या लाईफमध्ये आल्यापासून तुझ्या आयुष्यात कितीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत आणि तरीही तुला त्याच्याविषयी बोलण्याशिवाय चैनच पडत नाही. याचा अर्थ काय आहे रमा? पण मामा, मी कुठे राघव सरांबद्दल बोलतेय? सी, हेच म्हणते मी, तुझ्या लक्षातच येत नाहीये की तू त्याच्याबद्दलच बोलतेय. रमा, नको नको म्हणताना तू हा जॉब एक्सेप्ट केलास, पण आता तू तो एन्जॉय करायला लागलीस. ओके? आणि ना या नादात तू तुझी पर्सनॅलिटी हळूहळू दिसायला लागली. बेबी, आधी तू किती फन लव्हिंग, कूल, हॅपनिंग होतीस, आणि आता फक्त तो राघव आणि दॅट ब्लडी ऑफिस ह्याच्याबद्दलच विचार चालू असतो, ह्याच्याबद्दलच बोलत असतेस तू. हे बघ, लक्षात ठेव, तो जॉब म्हणजे तुझं करिअर नाहीये. ओके? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दॅट. I'm sorry, I'm so sorry. मी खूप हायपर झाले डार्लिंग, पण तुझी काळजी वाटते बेटा. इनफॅक्ट मला असं वाटतं की ती बाई तुझं करिअर हायजॅक करेल की काय. हायजॅक? कोण मामा? तीच ते पवित्रा. गोड बोलून तिने डॅडच्या आयुष्यात माझी जागा घेतली आणि आता तुझी जागा ती त्या आरुषीला दिली. तुझ्या डॅडचा सगळा बिझनेस ना ते आरुषीच्या घशात जाणार आहे तिच्यामुळे. नाही नाही मामा, हे बघ चिल, हे असं काही नाही होणार आहे. नाही, असं मलाही वाटत होतं रमा. एक्झॅक्टली हेच मला वाटत होतं. पण एक दिवस अचानक तुझ्या डॅडने त्या बाईला आणलं माझ्या घरात, मला न विचारता. माझी जागा दिली मला न विचारता. माझा हक्क माझ्याकडून काढून घेतला मला न विचारता. नाही, आणि आता तिची मुलगी आहे ना ती आरुषी, ती तेच करणार आहे. तुझा हक्क ती काढून घेणार आहे तुला न विचारता. यांनी असं होऊ देणार नाही, कारण जे राईटफुली तुझं आहे ना ते तुलाच मिळायला हवंय रमा. अंडरस्टँड दॅट.
नाही म्हणून मी तुला वॉर्न करते. आय एम वॉर्निंग यू. तुझा वेळ आहे ना त्या राघव सारख्या लोकांच्या मागे वेस्ट करू नकोस. मम्मा मी नाही करत आहे वेस्ट. डोंट वरी, ट्रस्ट मी. गिरीशने तुला 3 महिने दिले होते, त्यातला 1 महिना आता संपत आलाय. पुढच्या 2 महिन्यात गिरीशला तुझ्याकडून जे जे अपेक्षित आहे ते तुला करून दाखवायचंय. ही फालतू कंपनी ती सोडून आहे ना, गिरीशच्या कंपनीची CEO व्हायचंय तुला. ओके? आणि पुढच्या 2 महिन्यात असं काम करून दाखवायचं की कोणीही तुझ्यावर बोट ठेवू शकणार नाही, तुला CEO होण्यापासून रोखू शकणार नाहीये. असंच काम करायचंय. येस मॉम, डोंट वरी. मी स्वतःला प्रूव्ह करेन. आय प्रॉमिस. आय नो दॅट बेबी. आणि म्हणूनच आता त्या राघव सारख्या लोकांना तुला डिस्ट्रॅक्ट करू द्यायचं नाहीये. रस्त्यावरची कुत्री असतात ना, त्यांना भुंकू द्यायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. सो यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची. त्या राघव सारख्या लोकांना कम्प्लीट इग्नोर करायचं आणि कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं. फोकस ओनली ऑन युअर वर्क. येस मॉम. एनिवेज मॉम, आपण कुठे जातोय आता? सरप्राईज आहे तुझ्यासाठी. आपण आपल्या नवीन साईटवर चाललोय. ऍक्च्युली हे काम गिरीशने करायला हवं होतं, पण तो ते करणार नाही. हे काम सुद्धा मलाच करायला पाहिजे. गिरीश इज सो रिडिक्युलस. आय हेट हिम टू. अगं ममा, स्लो डाऊन. काय करतेस? एवढी फास्ट का चालवतेस गाडी? डार्लिंग, रिअली घाबरलीस का? ऑफकोर्स नॉट. अगं पण एवढं फास्ट चालवायची काय गरज आहे ना? म्हणजे आपल्याला काही घाई नाहीये, पण कमी स्पीड मध्ये पण जाऊ शकतो. गाडी म्हणजे कम ऑन, लाखो रुपये खर्च करून इतक्या मोठ्या गाड्या घ्यायच्या, त्या काय बैलगाडीच्या स्पीडने चालवायला? चल ममा, ममा प्लीज स्लो. ममा प्लीज प्लीज ऐक माझं. माणसं आहेत अगं रस्त्यावर. स्लो डाऊन. ते असणारच. दे विल बी देअर ऑलवेज. पण आपण आपल्या स्टाईलनेच गाडी चालवायची. अशी गाडी चालवण्यामध्ये मज्जा असते. ममा स्लो डाऊन. नाही 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 ममा, राघव सर अजिबात तसे नाहीये. ते ना खूप पोलाइट आहे. ते ना ममा मनाने खूप चांगले. ममा, ममा समोर बघ. ममा, ममा समोर बघ. अगं अगं हे साईड. काका प्लीज सर का. ममा स्लो इट डाऊन. ममा प्लीज. अगं ऐक, समोर बघ ममा. थांब. तुम्ही कुठं लागलं? तुम्हाला बापरे. अहो हो, खूप लागलंय तुम्हाला. ममा, अगं ममा तू त्या माणसाला उडवलं सगळं. तू माणूस. ममा प्लीज प्लीज शांत हो जरा. शांत हो प्लीज प्लीज. अगं असं कसं शांत राहू ममा? तू त्या माणसाला उडवलंस. चल आपण जाऊन त्याला बघून येऊयात. चल पटकन. नाही, इथेच बसून राहायचंय. अगं ममा मी तुला सांगत होते स्पीड कमी ठेव म्हणून. तू आता ऐकतच नव्हती. चल आपल्याला त्याला हेल्प करायला हवी बाबा. चल पटकन चल. नाही, इथेच बसून राहायचंय का मग? प्लीज. यू मॅड? बघतीस का तिथे किती गर्दी जमली? अशा वेळी मॉब आहे ना व्हायलंट झालेला असतो. आपण तिथे गेलो ना तर कोण चूक आहे कोण बरोबर आहे ते विचारणारच नाहीत आपल्याला. किती त्या मनस्थितीत नसतात. प्लीज अंडरस्टँड. लिसन टू मी. ममा अगं काय करतेस? आपण निघू नाही शकत असं. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं. ममा तू काय करतेस? ममा 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 ऐक माझं. ममा प्लीज. ममा आपण त्याला घेऊन जायला हवं हॉस्पिटल. ममा ऐक, असं नाही निघू शकत आपण.
काळजी करू नका तुम्ही, आपण तुम्हाला हॉस्पिटलमध्ये हो, दादा तुम्ही काळजी करू नका, आपण तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. ठीक आहे, तुम्ही शांत व्हा सर. एक कोणीतरी हॉस्पिटल, कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा. अरे व्हिडिओ काय करताय, ॲम्ब्युलन्स बोलवा त्यापेक्षा. असं म्हणू नका हो दादा, काळजी करू नका, हॉस्पिटलमध्ये जाऊ. फोन हा मम्मा ऐक ना अगं. मम्मा 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 ऐक ना. मम्मा तर ऍक्सिडेंट होतो माणूस. मग तू काय चाललंय तुझं? काम डाऊन, शांत हो. हे रडतीयस तू. बेबी प्लीज डोंट क्राय. सगळ्यांना कळेल खूप मोठा इश्यू झाला आणि प्रॉब्लेम होईल. काम डाऊन. मम्मा पण तो माणूस त्याला काही झालं नसेल ना मम्मा? काहीही झालं नाहीये त्याला. ओके, तिथे गर्दी जमली होती, त्या गर्दीतलं कोणीतरी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं असणार. ही बी ऑल राईट. ओके, डोंट वरी. मॅडम मॅडम काय नाही, काय झालंय? आग लागली कुठे? आग ना मॅडम, रक्त. काय रक्त? रक्त कुठे? काय बडबडतोयस तू? बडबडत नाही मॅडम, ते गाडीतून सामान काढत होतं ना, तर गाडीच्या टायरला रक्त लागलं होतं. हा ते, अरे गाडीखाली कुत्रा आला होता, त्याचंच रक्त लागलं असणार. बट डोंट वरी, मी कार वॉशला देईन तर ते निघून जाईल. काय काय बघतो तसा? कामं संपली तुझी? निघ ना मग, निघ. मम्मा अगं अगं त्याचं रक्त तो माणूस ऑन द स्पॉट केला असेल बाबा. त्याचं रक्त. मम्मा प्लीज ऐक. हे बघ, आय अग्री, त्या माणसाला थोडंसं लागलंय आणि ते रक्त चाकाला लागले. नथिंग टू वरी, डोंट वरी. मम्मा मम्मा ऐक ना अगं, त्या कारच्या चाकाला रक्त लागलंय मम्मा. तो माणूस ऑन द स्पॉट गेला नसेल ना, त्याला खूप जास्त लागला असणार आहे बाबा. त्याला काही प्लीज जरा शांत हो, रिलॅक्स प्लीज. प्लीज किती पॅनिक होतेस तू बच्चा, प्लीज. हे बघ, आय अग्री की त्याला लागलेलं आहे, पण थोडंसंच लागलेलं असेल हा, आणि ते त्याचं रक्त टायरला लागले. पण डोंट वरी, काही जास्त झालेलं नाही. ओके, रिलॅक्स, शांत प्लीज प्लीज. कसं काय करते, असं कसं बोलतेस की काही नसेल झालं? तो माणूस आपल्या कार खाली आला, आपल्याला त्याला हॉस्पिटलला घेऊन जायला पाहिजे होतं. बाबा आपण कार थांबवायला हवी होती. काय बोलतेस, तुला कळतंय का? आपण जर तिथे थोडा वेळ जरी थांबलो असतो ना, तरी कोणीही आपलं काहीही ऐकून घेतलं नसतं. सरळ पोलिसांना फोन केला असता आणि मला सांग, आपण जेलमध्ये गेलो असतो तर तुझ्या डॅडच्या रेप्युटेशनचं काय झालं असतं? ह्याचा विचार केला असता तू? रमा प्लीज लिसन टू मी. एक मिस्टेक आणि आपलं अख्खं लाईफ स्पॉइल होईल बच्चा. प्लीज. अगं पण आपल्याकडनं मिस्टेक झाली आहे ना मामा. मला खूप गिल्टी वाटतंय मामा. तुला नाही, आपल्याकडून कुठलीही मिस्टेक झाली नाही. चूक झालीच असेल ना तर ती त्या मूर्ख माणसाची. एवढी स्पीड नाही येते, गाडी समोरून दिसलं नाही त्याला, डोळे फुटले होते त्याचे. इडियट. पण मम्मा तो बिचारा तर रस्ता प्लीज. तू तर काहीही विचार करू नकोस. माझा एक, तुझ्या रूम मध्ये जा आणि आराम कर रमा प्लीज. आणि काहीही झालं तरी आज जे काही घडलंय ते कोणाला काहीही सांगायचं नाहीये. प्लीज लक्षात ठेव. मला एक, आय नीड टू मेक अ कॉल. मला कॉल करायचा आहे. सो
प्लीज. बाजूला वा इमर्जन्सी केस बाजूला वा ताई. वाढवा यांना इमिजिएट यांना लगेच इमर्जन्सी वॉर्डमध्ये न्या. येतील. डॉक्टर साहेब अहो त्यांचा अपघात झालाय गाडीने उडवलं त्यांना. तुम्ही त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करा ना. हे बघा तुम्ही काही काळजी करू नका मी लगेच ट्रीटमेंट सुरू करतो पण ही ऍक्सिडेंट केस असल्यामुळे पोलिसांना कळवावं लागेल. हो मी करतो पोलिसांना फोन पण तुम्ही तातडीने उपचार सुरू. हॅलो गोखले रोड पोलीस स्टेशन. प्लीज त्या काकांना बरं वाटू दे. ते काका ओके असू दे प्लीज प्लीज.